चंद्रशेखर बावनकुळेंनी जितेंद्र आव्हाडांवर घणाघाती टीका केली आहे। जितेंद्र आव्हाड स्टंटबाज असून भाजपा आणि आरएसएस मध्ये कुठलीही बैठक झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट महायुतीमध्ये लढणार असल्याचं त्यांनी ठणकावलंय। कोण मुख्यमंत्री होईल ते केंद्रीय नेतृत्व ठरवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आणि 2024 पर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सीएम राहणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय। स्टंटबाज आहे जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी स्टंट करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं। भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही, संघासोबत तर बिलकुलच झाली नाही। संघ अशा बैठकी घेत नाही। भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे, लोकसभेतही लढणार आहे, विधानसभेतही लढणार आहे। आमच्या पक्षामध्ये केंद्रीय नेतृत्व ठरवतं। आता महायुती आहे, महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री बनेल, काय मुख्यमंत्री बनेल हे नंतरची गोष्ट आहे। आता हा प्रश्नच नाही आहे। 2024 पर्यंत एकनाथ शिंदेजीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत।